आणि या घडीची एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे हे वर्षावर दाखल झाले आहेत। उदय सामंत, तानाजी सावंत आणि भारत गोगावले, प्रकाश सुर्वे आणि संजय शिरसाट हे देखील त्यांच्या सोबत असल्याचं दिसतंय। गेल्या 15 मिनिटांपासून बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती मिळते। यावेळेला वर्षा या निवासस्थानावरून येणारी सर्वात मोठी बातमी ती म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे हे वर्षावर दाखल झालेले आहेत। या बैठकीसाठी आता उदय सामंत, तानाजी सावंत, भारत गोगावले, प्रकाश सुर्वे आणि संजय शिरसाट यांची देखील उपस्थिती आहे। गेल्या 15 मिनिटांपासून बैठक सुरू असल्याचं देखील कळतंय। राज्यामध्ये यापूर्वी लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार, त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाकुणाची त्या ठिकाणी वर्णी लागते या संदर्भात तर चर्चा सुरू नाही आहे। या संदर्भातले अपडेट्स आम्ही देत राहणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत आहेत। उमेश, वर्षावरती सुरू असलेल्या बैठकी संदर्भातले काय अपडेट्स? विशाल सर, अत्यंत महत्त्वाची अशी बैठक सध्या वर्षा निवासस्थानी सुरू आहे। एक 15 मिनिटांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेत आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता त्यांची चर्चा सुरू आहे। आणि यावेळेस एकनाथ शिंदे यांचे जे ज्येष्ठ नेते आहेत, सर्व मंत्री आहेत, ते सध्या तिथे उपस्थित आहेत। उदय सामंत असतील, तानाजी सावंत असतील, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, ज्या महत्वाचे जे सगळे नेते आहेत ते तिथे उपस्थित आहेत। कारण अजूनही जो खाते वाटपाचा तिढा आहे तो सुटलेला नाहीये। एकनाथ शिंदे यांना जी खाती हवेत याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाहीये। दिवाळी अधिवेशन 2 दिवसावर आलेलं आहे। यापूर्वी खाते वाटप करून मंत्रिमंडळ विस्तार करणं हा गरजेचं होतं, मात्र अद्याप त्यामध्ये कुठला तोडगा निघताना दिसत नाही। म्हणूनच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन बावनकुळेची गेल्या 3 दिवसांमध्ये तिसरी भेट एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, मात्र तोडगा निघताना कुठंच दिसत नाही। त्यामुळे या बैठकीनंतर तरी तोडगा निघणार का, मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळणार का, याबाबत सध्या प्रश्नचिन्ह आहेत। मात्र ही महत्वाची बैठक आता वर्षा निवासस्थानी सुरू आहे। नक्कीच उमेश, वर्षा या निवासस्थानावरती सुरू असलेल्या बैठकीकडे आपलं देखील लक्ष अशाच प्रकारे असू द्या। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आम्ही आपल्याकडून घेत राहणार आहोत। चंद्रशेखर बावनकुळे वर्षावर दाखल, सोबतीला उदय सामंत, तानाजी सावंत आणि भरत गोगावले, प्रकाश सुर्वे आणि संजय शिरसाट यांची देखील उपस्थिती। त्यामुळे आज तरी आता जागा वाटपाचा तिढा सुटतो का या संदर्भाकडे आणि या बातमीकडे आपलंही लक्ष असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।